उपस्थित आपल्या शाळेचे पदवीधर शिक्षक सोनवणे सर, परदेशी सर, जाधव सर, आजचे मुख्याध्यापक विश्वजित धालटे सर, त्याच्यानंतर सातवीचे जे आज शिक्षक झालेले आहेत ते सर्व शिक्षक वृंद, त्यानंतर सातवीच्या ज्या विद्यार्थिनी शिक्षित झालेल्या आहेत सर्व विद्यार्थिनी शिक्षिका, आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती या निमित्ताने आपण हा स्वयंशासन दिन पाळत असतो हे आपल्याला माहीत आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक महान विभूती आपल्या देशात होऊन गेलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आपण आज या निमित्ताने स्मरण केलं पाहिजे असं मला वाटतं. आता कोणते कोणते महान शिक्षक होऊन गेले बरं आपल्या देशामध्ये, कोण सांगू शकतं? कोणते कोणते महान शिक्षक होऊन गेले? गुरु शिष्य परंपरा होती आपल्या देशामध्ये पूर्वी. तर सर्वात महान गुरु कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरु होते. एका अर्थाने त्यांचे खरं गुरु कोण होते माहिती आहे तुम्हाला? अर्जुनाचे गुरु कोण होते? अर्जुनाचे ऐका, कोण होतं बरं अर्जुनाचे गुरु? द्रोणाचार्य नाव ऐकलंय का तुम्ही? द्रोणाचार्य ऐकलंय का? महाभारतामध्ये बघा. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा त्यांचे गुरुच होते. श्रीकृष्णाने तर गीता सांगून ठेवली आपल्या सर्वांना. त्याचप्रमाणे आपले साने गुरुजी महान शिक्षक होऊन गेले आहे की नाही? त्यानंतर प्रभू रामचंद्राचे गुरु कोण होते? वैशिष्ट मुनी. त्यानंतर अलीकडच्या काळात महात्मा फुले एक चांगले महान शिक्षक होऊन गेले. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर हे सुद्धा एक महान शिक्षक होऊन गेले. या सगळ्या लोकांनी आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण आपल्या देशाला साक्षर करू शकलेलो आहोत. शिक्षणाचं महत्व खूप आहे. आता आपल्या गावात जरी आपण एक सहज विचार केला तर ज्याच्याकडे भरपूर जमीन आहे तो श्रीमंत आहे, बरोबर? पण त्याच्याही पेक्षा जर चांगला शिकला तो आणखी श्रीमंत आहे. खरं आहे का खोटं आहे? म्हणजे एखाद्याकडे खूप 100 एकर जमीन आहे तोच माणूस श्रीमंत आहे असं समजू शकतो का आपण आज? लक्षात द्या, लक्षात घ्या. शिक्षणाचं महत्व काय बघा. ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे तोच श्रीमंत राहू शकतो का? ज्याच्याकडे जमीनच नाही असा माणूस सुद्धा श्रीमंत होऊ शकतो आणि तो जगात आपलं नाव सुद्धा कमवू शकतो. ही शक्ती कशात आलेली आहे? कशापासून मिळाली? शिक्षणापासून मिळालेली. आलं लक्षात? म्हणजे एवढं मोठं शिक्षणाचं महत्व आहे. तर त्या अशा पवित्र क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस काम करतो त्या क्षेत्राचा आज एक सर्वात मोठा दिवस आहे की नाही? शिक्षण क्षेत्रातला सर्वात मोठा दिवस म्हणजे शिक्षक दिवस. तर या शिक्षक दिवशी सगळे तुम्ही शिक्षक बनले, तुम्हाला याचा अनुभव आला की नाही? स्वयंशासन दिनानिमित्ताने आहे की नाही? तर हा अनुभव तुमचा कायमस्वरूपी तुमच्या गाठीशी राहणार आहे. तुम्हाला नेहमी आठवण राहणार आहे की आपण 7वीत असताना विश्वजितला लक्षात राहील. तो सांगेल त्याच्या त्यावेळेच्या मित्रांना की मी 7वीत असताना काय झालो होतो, मुख्याध्यापक झालो होतो. अभिजित सांगेल मी
इंग्रजीचा मराठीचा शिक्षक झाला होतो तन्मय सांगेल. तुम्ही सगळेजण सांगू शकता कारण तुमचा हा खूप मोठा अनुभव आहे. आणि म्हणून सर्वांनी आज खूप चांगल्या पद्धतीने शाळा हँडल केली, सांभाळली. सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रतिसाद दिला. त्या निमित्ताने तुमचं मी अभिनंदन करतो. आणि आज शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.